विहिरीमध्ये पडलेले आजोबा मोबाईलच्या एका OTPमुळे वाचले. 3 दिवस झाले आजोबा विहिरीमध्ये पडले होते. जगण्यासाठी संघर्ष करत होते, पण अखेर मोबाईलवरती OTP आला आणि आजोबांचा जीव वाचला. या आजोबांबरोबर नेमकं काय घडलं, कुठे घडलं पाहू. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. 62 वर्षीय श्रीनिवास हे आपल्या घरामध्ये एकटेच राहत होते. 3 दिवसा अगोदर घराच्या जवळ असलेल्या विहिरीमधून पाणी आणण्यासाठी गेले, पण पाणी काढण्याची दोर तुटली आणि आजोबा विहिरीमध्ये पडले. श्रीनिवास यांनी खूप आरडाओरडा केला, परंतु त्यांचा आवाज शेजाऱ्यांपर्यंत गेलाच नाही. ते एकटेच राहत असल्यामुळे घरामध्ये चौकशी करणारही कोणी नव्हतं. विहिरीमधील पाईप आणि दोरीला धरून जगण्यासाठी संघर्ष करत होते. 1 आठवड्या अगोदरच त्यांच्या घरातील गॅस संपला होता. तेव्हा त्यांनी गणेश नावाच्या व्यक्तीकडून एक गॅस सिलेंडर घेतला होता. त्याला सांगितलं होतं, माझा सिलेंडर आल्यानंतर तुला देईल. आजोबाने जो गॅस सिलेंडर बुक केला होता त्याप्रमाणे त्यांच्या गॅस सिलेंडरची डिलिव्हरी देखील होणार होती, पण घरामध्ये कोणीच नसल्यामुळे तो गॅस सिलेंडर पुन्हा गोडामला गेला. पण आजोबांनी गणेशकडून सिलेंडर घेतला होता, त्याचा देखील सिलेंडर संपत आला होता. त्यामुळे गणेशने आजोबाच्या सिलेंडरची एजन्सीमध्ये चौकशी केली. एजन्सीने सांगितलं घरी कोणी नाहीये, म्हणून सिलेंडर परत आलाय. तेव्हा स्वतः गणेश आजोबांच्या घरी गेला, त्यांचा शोध घेतला. ते कुठेही सापडले नाहीत. गॅस सिलेंडरच्या OTPसाठी श्रीनिवास यांना शोधणं गरजेचं होतं. त्यामुळे गणेशने आजूबाजूच्या परिसरामध्ये शोध घेतला, शेजाऱ्यांना विचारलं, पण आजोबांचा पत्ता कुठेही लागला नाही. शेवटी गणेशने घराजवळ असलेल्या विहिरीमध्ये डोकावून पाहिलं, तर श्रीनिवास हे एका पाईपाला आणि दोरीला धरून जगण्यासाठी संघर्ष करताना दिसले. त्यानंतर तात्काळ गणेशने आरडाओरडा केला आणि श्रीनिवास यांना विहिरीतून सुखरूप बाहेर काढलं.